नमस्कार मैत्रिणींनो, सुचिता व्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद। आज माझ्या सोनेची पहिलीच वटपौर्णिमा आहे, त्याचा व्हिडिओ टाकत आहे। तर कृपया करून स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा आणि मला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा हां। लाईक करायला अजिबात विसरू नका व कमेंटसुद्धा द्यायला अजिबात विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ पाहायला सुरुवात करूया। तर आज आहे वटपौर्णिमा। माझ्या सुनेची ही पहिलीच वटपौर्णिमा आहे आणि कोकणात नव्या नवरीची पहिली वटपौर्णिमा कशी करतात ते आपण पाहणार आहोत। तर पाहायला गेलं तर आमच्याकडे सासरीच वटपौर्णिमा करतात, पण काही जणांकडे माहेर राहून वडाला पूजून नवरी सासरे येते। पण खरं तर ही वटपौर्णिमा आपण नवऱ्यासाठी पुजतो आणि उपवास करतो, म्हणून ती सासरीच पूजलेली चांगली। तर तुमचं ह्याच्यावर काय कमेंट असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा। तर वडाला पूजण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहूया। 5 परड्या, 5 ब्लाऊज पीस, 5 नारळ, खारीक, बदाम, अक्रोड असे पाकिट, करंडाफणी, बांगडी, हळद, पिंजर, 5 प्रकारची फळं। तर इथे मी जांभळं, आळू, करवंद, आंबा, फणस, नंतर आरसा, तांब्या भरून पाणी, हळद, पिंजर भिजवलेली, पिंजर ही तेलामध्ये भिजवून घेतली आहे आणि हळद पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे। 5 काळे मणी ओवलेले धाग्यामध्ये असे घेतले आहेत आणि फुलं, आरतीची ताट, त्यामध्ये तुपाचा दिवा, तांदूळ, वस्त्र, सुटे पैसे, विड्याची पानं, धागा, वड्याला फेऱ्या घालण्यासाठी, समई, अशा प्रकारे सर्व साहित्य घेतलेलं आहे। आता पहिल्यांदा आपण ह्या परडीला हळद, पिंजर लावून घेऊया आणि आतून लावून घ्यायची आहे। आणि मी अशा प्रकारे 5 परड्यांना हळद पिंजर लावून घेते। तर माझ्या इथे 5ही परड्यांना हळद पिंजर लावून झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया, थोडेसेच टाकायचे आहे, जास्त नाही। आणि नंतर त्या परडीमध्ये आपण केळीचं पान टाकणार आहोत। तर मी इथे केळीचं पान वापरलेलं आहे। काही जण वडाचं पान वापरतात, पण आपण आज वडाला पूजणार आहोत म्हणून वडाचं पान मी घेत नाही कधीच, कारण का ज्या ह्याला आपण पूजणार आहोत आणि त्याचंच पान आपण घ्यायचं हे मला पटत नाही, म्हणून मी 5ही परडीमध्ये केळीचं पान वापरलेलं आहे। आपली इथं केळीची पानं लावून झालेली आहेत। आता आपण प्रत्येक परडीमध्ये एक ब्लाऊज पीस ठेवणार आहोत। नंतर एक नारळ, मी छोटेसे असेच नारळ घेतलेले आहेत, फार मोठे नारळ घेतले नाही, कारण तिला ती परडी 5ही परड्या एकदम उचलून पुजायचं आहे, ते तिला झेपलं पाहिजे, म्हणून मी छोटे नारळ घेतलेले आहेत। करंडाफणी प्रत्येक परडीमध्ये टाकत आहे। करवंद, जांभळं, आळू असं प्रत्येक टोपलीमध्ये टाकणार आहे। नंतर अक्रोड, बदाम, खारीक असे प्रत्येक परडीमध्ये टाकत आहे। आंबा, फणसाचे गरे आणि 5 मणी धाग्यामध्ये ओवलेले असे प्रत्येक मणीही आपण प्रत्येक परडीमध्ये टाकून घेणार आहोत। तर अशा प्रकारे माझी ही 5ही परड्या भरून झालेल्या आहेत आणि आता आमची सूनबाई म्हणजे आमची सिद्धी या 5ही परड्या घेऊन वडाला पूजायला निघालेली आहे।
तर अशा प्रकारे सिद्धीच्या 5 परड्या घेऊन वडाला पूजून झालेला आहे. तर ह्याच 5 परड्या आता कशा कशा कुणाकुणाला द्यायच्या असतात. तर इथे एक परडी वडाला ठेवली जाईल. नंतर मी पुढे दाखवते कोणाकोणाला देते ती. तर इथेही सिद्धीने वडाला एक परडी ठेवलेली आहे. लगेच घरी जाऊन घरच्या देवाला एक परडी ठेवणार आहे. पाया पड. काय नाही तू ते
तिसरी परडी ही तिच्या मिस्टरांना म्हणजेच विकासला देण्यात आली. विकासने सिद्धीला एक भेटवस्तू दिली. चौथं वाण हे माझ्या नंदेलाच म्हणजे सिद्धीची आत्ते सासू लागते ही त्यांना देण्यात आलं. आणि पाचवं वाण सिद्धीने तिच्या माहेरी म्हणजे तिच्या मावशीला नेऊन दिले. अशा प्रकारे आमची ही 5 वाणं आम्ही अशा प्रकारे दिलेली आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. असेच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.